प्रयत्नप्रमाद उपपत्ती त्याला सहसंबंध उपपत्ती असे सुद्धा म्हणतात. अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिलाच मान थॉर्नडाईक यांना मिळाला. E.L. थॉर्नडाईक 1898 मध्ये आपल्या ॲनिमल इंटेलिजन्स या पुस्तकामध्ये प्रयत्नप्रमाद अध्ययन उपपत्ती किंवा उद्दीपक आणि प्रतिबिंब यामध्ये निर्माण होणारे सहचर्य महत्त्व दिले आहे. त्यांच्यामध्ये अध्ययन घडते म्हणजेच एखादे उद्दीपकाच्या विशिष्ट प्रतिक्रियेशी सहसंबंध प्रस्थापित होतो. संबंध त्यांनी SR या सूत्राने दाखवला. आता S म्हणजेच स्टिम्युलस म्हणजेच त्यालाच उद्दीपक म्हणतात आणि R म्हणजेच रिस्पॉन्स त्यालाच आपण प्रतिक्रिया असे सुद्धा म्हणतो. थॉर्नडाईकने अनेक प्रयोग केले. तर बघा थॉर्नडाईकच्या मते त्यांनी कुत्रा, मांजर, मासे अशा अनेक प्राण्यांवर त्यांनी प्रयोग केला आणि निष्कर्ष काढला. थॉर्नडाईकने अनेक प्रयोग केले त्यापैकी एक प्रातिनिधिक प्रयोग आपण पाहूया. तर त्यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर बघा थॉर्नडाईकच्या उपपत्तीला प्रयत्नप्रमाद उपपत्ती असे सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे जेव्हा अध्ययन घडते तेव्हा या अध्ययन पद्धतीला प्रयत्नप्रमाद अध्यापन पद्धती असे म्हणतात. यामध्ये 4 टप्पे अध्ययन घडते. तर 4 टप्प्यामध्ये कोणते अध्ययन घडते तर पहिलाच टप्पा या ठिकाणी दिलेला आहे. उद्दिष्ट स्पष्ट असते. दुसरा असतो उद्दिष्टाच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. योगायोगाने यश मिळते आणि चुकीचे प्रमाण कमी होऊन उद्दिष्टे गाठले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, थॉर्नडाईकने जेव्हा प्रयत्नप्रमाद उपपत्ती मांडली त्यामधले हे 4 टप्पे आहेत आणि ते लक्षात ठेवायचे आहे.